पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ओला उबर रॅपिडोचा आज पुन्हा देशव्यापी संप आहे। खासगी सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार आहे। किमान भाडं ठरवून देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर ओला उबर रॅपिडोचा आज पुन्हा देशव्यापी संप आहे। खासगी सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार असून किमान भाडं ठरवून देण्याची मागणी केली जाते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ओला उबर रॅपिडोचा आज पुन्हा देशव्यापी संप आहे। खासगी सेवा वापरणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। किमान भाडं ठरवून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीचा निर्णय या संपाच्या संदर्भात घेतला जातो आणि तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर ओला उबर रॅपिडोचा आज पुन्हा देशव्यापी संप आहे। खासगी सेवा वापरणाऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। किमान भाडं ठरवून देण्याची मागणी केली जाते। त्यामुळे ही मागणी पूर्ण केली जाते का आणि या संपाच्या संदर्भात कोणता तोडगा काढण्यात आज यश येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर ओला उबर रॅपिडोच्या संपासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ओला उबर रॅपिडो कर्मचाऱ्यांचा आज पुन्हा देशव्यापी संप आहे। खासगी सेवा वापरणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। किमान भाडं ठरवून देण्याची मागणी देखील केली जाते। अधिक अपडेट देण्यासाठी भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात। ते भाग्यश्री, आपण पाहतोय ओला उबर रॅपिडो कर्मचाऱ्यांचा आज पुन्हा एकदा देशव्यापी संप आहे। त्यामुळे आता खासगी सेवा वापरणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि या संपाच्या संदर्भात आज काही तोडगा निघू शकतो का? नक्कीच आपण बघितलं की ओला उबेर रॅपिडो याचे जे रेट आहेत ते कंपनीच्या नियमाप्रमाणे बदलले जातात। ज्या वेळेला ट्रॅफिक भरपूर असतं त्यावेळेला ते रेट अधिक वाढतात आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला ट्रॅफिक नसतं त्यावेळी ते रेट अत्यंत कमी असतात। जे रेट ड्रायव्हर जे आहेत त्यांना परवडत नाही, त्यांच्या गॅसचा किंवा पेट्रोलचा खर्च जो आहे तोच इतका मोठा असतो की कमी जर रेट असतील तर त्यांना ते परवडले जात नाहीत, असं वर्षानुवर्ष ओला उबेर आणि रॅपिडोच्या ड्रायव्हरचं म्हणणं असतं। मुळात म्हणजे त्याच्यात जे कंपनीकडनं पैसे त्यांना मिळतात ते अत्यंत अल्प असतात। म्हणजे दिवसभर मेहनत आम्ही करायची आणि सगळा जवळपास अर्ध्याच्या वरती वाटा कंपनी घेणार, हे ओला उबर रॅपिडो या ड्रायव्हर्सना काही दिवसापासून पटत नव्हतं। याआधी देखील त्यांनी अशाच पद्धतीचे संप जे आहेत ते केलेले पाहायला मिळाले होते, मात्र त्याच्यावर काही सोल्युशन निघालं नाही, काहीच तोडगा निघाला नाही। वारंवार परिवहन मंत्र्यांकडे देखील त्यांच्या या संदर्भातल्या मीटिंग्स झाल्या होत्या आणि आज त्यानंतर त्यांनी देशव्यापी आंदोलन छेडण्याचं देखील एक पत्र जे आहे ते जारी केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच याचा फायदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे आज दिवसभरात। मात्र असं असलं तरी लोड जो आहे सार्वजनिक व्यवस्थेवर तो देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। आज खरं तर शनिवार आहे, शनिवार रविवार वीकेंड असतो आपल्याकडे, पण आपण बघितलं तर अनेक ठिकाणी आज वीकेंडला बाहेर पडणाऱ्यांची गर्दी असते। वानखेडे स्टेडियमवर देखील आज मॅचेस आहेत, सुरू होणार आहेत आणि या सगळ्यामध्ये मुंबईकरांना वानखेडेपर्यंत पोहोचण्यासाठी ओला उबेर रॅपिडो हा ऑप्शन आज तरी राहताना पाहायला मिळणार नाहीये। मात्र हा जो संप आहे हा किती यशस्वी होतोय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शुभ भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।